माझं तर एकच मत आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांवर बोलल्यानंतर जर एसआयटी ही केली जात असेल तर मला इथं एक गोष्ट सांगायची आहे, महाराष्ट्रामध्ये गरीब युवांच्या बाबतीतले भविष्याला महत्वाचे असणारे जे काही स्पर्धा परीक्षेचे जे पेपर असतील नाहीतर भरती असेल त्या बाबतीत जे पेपर फुटी आपल्या या महाराष्ट्रामध्ये होत आहे, त्या पेपर फुटीच्या मागे हात कोणाचा असेल तर तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे। आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीत विरोधात बोललेलो आहे। मी विनंती करतो की या बाबतीतली एसआयटी फॉर्म करावी, कारण अधिवेशनामध्ये इतकं आम्ही बोललो, पोटतिडकीने बोललो, महाराष्ट्रातले जे प्रोजेक्ट गुजरातला गेले त्या बाबतीत बोललो, पण त्या बाबतीत एसआयटी फॉर्म नाही झाली। काल सामाजिक कार्यकर्त्यांवर एसआयटी झाली का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात ते बोलले। आता मी स्वतः युवांच्या बाजूली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलतोय। आता माझ्यावर कुठेतरी एसआयटी फॉर्म झाली पाहिजे अशी विनंती मी सरकारला करतो। आणि जर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलून होणार नसेल तर पेपर फुटीमध्ये मी असंही म्हणेल मुख्यमंत्र्यांचा सुद्धा हात आहे, अजितदादांचा सुद्धा हात आहे, कारण एवढं होऊन अनेक पेपर फुटून सुद्धा हे लोक शांत बसतात। मग नक्कीच याच्या मागे काही ना काहीतरी आहे। तर मग आता या युवांच्या भवितव्याबाबतीतली एसआयटी हे फॉर्म करणार का? तसंच शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये वाढलेल्या आहेत त्याबद्दल हे एसआयटी फॉर्म करणार का? जे प्रोजेक्ट महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेलेत त्याबद्दल हे एसआयटी फॉर्म करणार का? एवढाच प्रश्न माझ्यासारख्याला वाटतो। नेत्याच्या विरोधात बोललं ते एसआयटी फॉर्म होते, आणि गरिबाच्या बाबतीत आम्ही जेव्हा बोलतो त्याबद्दल तुम्हाला एसआयटी फॉर्म करता येत नाही का? टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।